श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक विनंती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हा व्हिडिओ कुठल्याच प्रकारचा तुम्ही स्किप करू नका, कारण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही थोडा जरी स्किप केला तर तुम्हाला यामधील ज्या काही गोष्टी आहेत अर्थपूर्ण किंवा जे काही उपाय आहेत ते तुम्हाला समजतील नाहीत व त्याचा अर्थ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे अखंड पहा, पूर्ण व्हिडिओ कुठंच खंडित करू नका. बघा, आपण पितृदोष असे किती वेळा नाव ऐकतो. जेव्हा कुणाचं घरामध्ये लग्न जमत नाही तेव्हा पितृदोषाचं नाव ऐकतो, जेव्हा कोणाला संतती होत नाही तेव्हा पितृदोषाचं नाव ऐकतो, किंवा घरात कोणत्या मुलाला किंवा मुलीला नोकरी लागत नाही तेव्हा पितृदोषाचं आपण कारण ऐकतो, किंवा घरामध्ये हातात तोंडाशी आलेला घास हा निघून जातो तेव्हा आपण पितृदोषाचं कारण ऐकतो. तर मग हा पितृदोष नेमका काय, तर हा व्हिडिओ आहे आपल्यासाठी, तरी स्किप करू नका आणि व्यवस्थितरित्या हा व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्ही पूर्णपणे ऐका. बघा, पितृदोष म्हणजे नेमकं काय. आपल्या कुटुंबात किंवा परिवारात कोणीतरी व्यक्ती अपघाती अकस्मात मृत्यू पावलेली असते, म्हणजे त्यामध्ये जळून, पाण्यात बुडून किंवा सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात, किंवा काही कारणाने पितरांना, आपल्या घरचे जे पितर गेलेले असतात त्यांना सद्गती मिळत नाही. अशा वेळी ती आत्मा भटकत राहते, म्हणजे इतरत्र सर्वत्र घरामध्ये ती आत्मा भटकत राहते व ती आत्मा खूप त्रास सहन करत असते व त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला लागतात. म्हणजे घरात गेलेली अपघाती व्यक्ती किंवा अतृप्त पित्र हे आपल्याला त्रास देत असतात भटकल्यामुळे. बरेचदा हे पित्र खूप त्रस्त असल्यामुळे ते स्वतःचाच वंश संपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे घरामध्ये मुलबाळ नाही होणं अशा पद्धतीचे ते कार्य करत असतात व त्यांच्या कुटुंबातील अनेक लोकांना आशीर्वाद देत नाहीत व कुठल्याच प्रकारचं शुभ कार्य घरामध्ये होऊ देत नाहीत. त्यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावं लागते. त्यामधले मुख्यतः प्रश्न कोणते? घरामध्ये विवाह होऊन खूप वर्ष होऊन संतती न होणे, घरामध्ये मुला मुली उपवधू होऊन खूप वर्ष होऊन त्यांचे विवाह न जमणे, जमलेले विवाह मोडणे, किंवा पती पत्नी विवाह झाले असेल तर त्यामध्ये वादविवाद विकोपाला जाणे, घरात नित्य आजारपण येणे, किंवा व्यवसाय जर असेल एखादा तर त्या व्यवसायामध्ये अगदी आर्थिक तोटे खूप मोठ्या प्रमाणात येणे. अशा वेळी पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गातून म्हणा किंवा स्वामी महाराजांच्या कृपेने अगदी साध्या आणि सोपी सेवा सांगितलेली आहे. त्यामध्ये पंचमहायज्ञ असतं, ते सुद्धा आपण करू शकता. आणि त्याचप्रमाणे पंचमहायज्ञ जर आपण घरामध्ये केले, एखाद्या कागदाला तूप लावला आणि तो जडला, तो झाला अग्नीला घास, आणि त्याला देवयज्ञ असं म्हणतात. आणि एखादा मनुष्य आपल्या घरी आला किंवा पाहुणे आले, त्याला चहा पाणी किंवा लहान लेकराला गोड्या बिस्किट दिलंय, तो झाला मनुष्य यज्ञ. मुंग्याला साखर टाकली, तो झाला भूतयज्ञ. कावड्याला घास दिला, तो झाला पितृयज्ञ. आणि अशाच प्रकारचे जे यज्ञ आहेत पंचमहायज्ञ, हे पंचमहायज्ञ आपल्याला करायचे असतात. तर बघा, तसेच आपल्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की पितृदेशावरील शेवटचा उपाय म्हणजे कोणता, तर भागवत पारायण जे आहे ते पितृदोषावरील हा शेवटचा उपाय आहे. जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होईल, त्यांच्या पितरांना सद्गती लाभेल व पितरांचा मोठा आशीर्वाद त्या कुटुंबियांना प्राप्त होईल. बघा, मग सर्वसामान्य व्यक्ती भागवत पारायण तर नक्कीच वाचू शकते. घरामध्ये 700 श्लोकी असो किंवा मोठं भागवत असो, हे नक्कीच वाचू शकते. परंतु तुम्ही भागवत सप्ताह आपल्या गावात, खेड्यात, सिटीमध्ये किंवा कुठेतरी मोठ्या प्रमाणात करू शकता का? नाही, कारण त्याला खर्च येतो आणि एवढं मोठं सेवा लोकांना करणं, त्यामधून अन्नदान करणं व पितरांच्या नावाने ते भागवत कथा 7 दिवसाची पूर्ण करणं, याला किती मोठा एक प्रकारचा खर्च लागतो. मग त्यामुळे एवढा मोठा खर्च आपण नाही करू शकत. तर आपण पितृदोषावरील शेवटचा उपाय म्हणजे 700 श्लोकी भागवत किंवा मोठं भागवत आपण आपल्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी पठण करू शकता. त्याने पितृदोष संपूर्ण संपत असतो. बघा, आपल्याला किती एकादशी येतात, दर महिन्याला 2 एकादशी येतात पंधरवाडी. तर त्या पंधरवाडी एकादशीला, प्रत्येक पंधरवाडी एकादशीला आपण जरी उपवास नाही केला तरी या भागवत ग्रंथाचं पारायण केलं एका तासामध्ये, संक्षिप्त भागवत जे आहे 700 श्लोकी, त्याचं आपण जर पठण मनन चिंतन आपल्या घरामध्ये पितृंच्या नावाने केलं तर 24 एकादशी त्यांना सद्गती मिळत असते व कुठल्याच प्रकारची नारायण नागबडी, कालसर्पाची पूजा घरामध्ये करण्याची वेळ येत नाही. बघा, प्रत्येक सर्वसामान्य माणूस आर्थिक दृष्ट्या भागवत करणे शक्य नसते. अशा वेळी प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण जर 700 श्लोकी संक्षिप्त भागवत जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर ते पुण्य जे मोठं भागवत देतं, सप्ताह करून लोकांना गावभर जेवण घालून जर ते पुण्य मिळत असतं, तेच संक्षिप्त भागवत आपल्याला
ताकद, अधिकार व पुण्य आपल्यामध्ये प्रदान करत असतं. बघा, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण या सेवा करत असतो आणि या सेवा करत असताना आपण मनामध्ये कुठल्याही शंका कुशंका घ्यायच्या नाही. म्हणून आपण प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पितृ पंधरवड्यामध्ये ही भागवताची सेवा करावी, कारण भागवत ग्रंथ हा पितृदोषावरील एक शेवटचा उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी किंवा शास्त्रधर्मांनी सांगितल्या गेलेला आहे. जर स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्याला पितरांची कृपा पाहिजे, त्यानंतर कुलदेवी कुलदेवतांची कृपा पाहिजे, त्यानंतर गुरूंची कृपा होते आणि आपले प्रश्न सुटत असतात. बघा, खूप मोठं ताकद या पितृदोषात असतो. तो क्षणात केलेलं शुभ कार्य अगदी अर्ध्या क्षणात उद्ध्वस्त करण्याचं ताकद त्यामध्ये ठेवत असतात. त्यामध्ये अनेक पिढ्यांमध्ये खूप अपघाती लोक गेलेले असतात, त्यांचं आपल्याला ठाव ठिकाणा नसतो किंवा आपल्या जन्मापूर्वीही सुद्धा काही अकस्मात घटना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वंशामध्ये किंवा आपल्या पिढ्यांमध्ये झालेल्या असतात, तर त्यांचा दोष आपल्या हा कपाडी पिढ्यानपिढ्या चालत असतो, त्याला पितृदोष असं म्हणतात. आणि स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, गुरूंच्या कृपा आशीर्वादाने जर तुम्हाला पितृदोष घालवायचा असेल तर एकच उपाय, ते म्हणजे पंचमहायज्ञ आणि दुसरं म्हणजे संक्षिप्त भागवत किंवा मोठं भागवत याचं पारायण करणे. आपण जर 24 एकादशीला जर भागवत पारायण जर आपल्या घरामध्ये वेळ मिळेल तेव्हा केला तर मुला मुलींचे विवाह जमतात, घरामध्ये पैसा टिकायला लागतो, घरात संतती प्राप्ती होते, अनेक प्रकारचे प्रश्न सुटतात. घरामध्ये नोकरी जर आपली 1-2 मार्कने जात असेल किंवा पेपरमध्ये आपल्याला मार्क कमी पडत असतील आणि हातातोंडाशी आलेलं जे काही काम असेल ते निघून जात असेल, तर हे पितरांचं कट कारस्थान आपल्या घरामध्ये असतं. आणि पित्र म्हणजे आपल्या घरामध्ये थांबून आपल्याच घराचं वाटोळं करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करत असतात. याआधी आपण पितृदोषावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये पितरांची स्तुती व पितरांचं अष्टक किंवा तृष्टिकारक स्तोत्र कसं वाचायचं ते सुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, स्वामी दत्त युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि पितृ पंधरवडा जेव्हा येतो तेव्हा आपण त्या पितृ पंधरवड्यामध्ये 15ही दिवस भागवत ग्रंथाचं पारायण करायचं. आणि सर्व पित्र आपल्याला वरतून बघत असतात की हा खालचा वंश जो आहे आपला, की कुठल्या प्रकारचं सत्कर्म त्यांच्यानुसार त्यांच्या नावाने दान आपण करत असतो, की जेणेकरून त्यांना सद्गती प्राप्त होईल व त्यांचा पुढचा मार्ग मोक्षाचा मोकळा होईल व आपला जे प्रश्न आहेत म्हणजे समोरचे लग्न, संतती, नोकरी, हे सर्व लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्याकडून मोकळे होतील. यासाठी प्रत्येक जण प्रत्येक योनीत आपल्या म्हणजे मोक्षाचा विचार करत असतो. त्यासाठी या पितरांना देण्यासाठी तुम्हाला एकच आहे, ते म्हणजे भागवत पारायणाचं कोणी पण लहानपासून मोठ्यांपर्यंत पठण आपल्या घरामध्ये करा. आणि ज्यांना एकादशीला जमत नाही त्यांनी 7 दिवस जरी पारायण केलं आणि 7व्या दिवशी गोपाळ घालायचा, म्हणजे पोह्यामध्ये दही भिजवून त्याचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला दाखवला तर ते 7 दिवसाचं भागवत फलित होतं आणि म्हणजे एक प्रकारचं त्याचं उद्यापन होत असतं. अशा प्रकारे तुम्ही भागवत पारायण करा संकल्पयुक्त. आणि एकादशीला उपवास जर जमत असेल तर उपवास करा फलाहार घेऊन, कारण एकादशीने व्रत केल्याने आपल्या पितरांना सद्गती मिळत असते. त्यामुळे स्वामी महाराजांची ती सेवा कराच, कुलदेवी कुलदेवतांची तर सेवा कराच, परंतु सर्वात आधी पितरांची सेवा करा आणि भागवत पारायण सुद्धा करा. हेच तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या लोकांना पितृदोष म्हणून अंधश्रद्धा आणि संभ्रम मनामध्ये आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर त्यांना पितृदोष नेमकं काय कळेल आणि त्यावरील घरबसल्या हा जो उपाय किंवा तोडगा आहे किंवा हे पारायण आहे हे त्यांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 1 रुपयानं खर्च करता येईल. त्यामुळे त्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील. त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.